नागपुर के पूर्व आरटीओ ऑफिस में आज मनसे कार्यकर्ताओं ने हल्ला बोल आंदोलन करते हुए जोरदार घेराव किया और ज्ञापन सौंपा। मनसे का कहना है कि वे 365 दिन वाहन चालकों के हितों के लिए लड़ते हैं, लेकिन यहाँ रोजाना अनावश्यक चालान, कागजी गड़बड़ियां और अव्यवस्था का सामना करना पड़ता है। मनसे कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि मात्र 1 या 2 किलो ज्यादा वजन होने पर चालकों पर 50 से 60 हजार तक का चालान किया जाता है। उन्होंने यह भी कहा कि आरटीओ में सीसीटीवी कैमरे तक नहीं है और एक व्यक्ति बिना किसी सरकारी पद पर होते हुए भी अफसर जैसा बर्ताव करता है। विभागीय अधिकारियों के पास न तो व्यवस्था है न जवाब। चर्चा के बाद भी संतोषजनक उत्तर नहीं मिला। मनसे ने चेतावनी दी है कि यदि जल्द समाधान नहीं हुआ तो आने वाले दिनों में तीव्र आंदोलन किया जाएगा। वाहतूकदारांच्या हितासाठी 365 दिवस आम्ही सतत झगडत असतो, भांडत असतो आणि वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अडचणी त्रास आहे त्याचं निवेदन म्हणून आम्ही आज हल्लाबोल आंदोलन या स्वरूपात इथे घेऊन आलो आणि वाहतूकदारांच्या विविध समस्या आहे ज्या कारण नसताना अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो एवढं जरी वजन जास्त असलं, 5 किलो जरी जास्त असलं तरी वाहनधारक त्यांना चालान करतात, 50-50 हजाराचे, 60-60 हजाराचे चालान देतात। इथे काही जे विषय ज्यांनी आम्हाला आमच्या मॅडमशी चर्चा केली त्या मॅडम निरुत्तर झाल्या। ते म्हणाले आम्ही तुम्हाला कळवू। म्हणजे आतापर्यंत या व्यवस्थेमधले मी जे 8 मुद्दे मांडले त्या 8 मुद्द्यापैकी कुठलाही विषय त्यांच्याकडे नव्हता आणि त्याची इथे परिपूर्णता नव्हती व्यवस्था। तसं इथे महत्त्वाच्या ठिकाणी मी सांगितलं सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे। इथे नुसता आर्थिक विषय आणि आर्थिक व्यवहार चालतो 365 दिवस। एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती जो काम करतो, ज्या व्यक्तीशी संबंध नाही कुठलाही यांचा, तो शासनाच्या पदावर नाही आहे, शासकीय नाही आहे, शासकीय कर्मचाऱ्यासारखा वागतो, त्याचा पुरावा म्हणून मी यांच्याकडून पत्र घेतले, ते पत्र सुद्धा मॅडमला दाखवलं। दुसरी गोष्ट यांच्याकडे वाहनधारक जे येतात त्यांच्या संबंधित जे काही कामं असतात कर्मचारी त्यांचे पेपर ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने गहाळ होतात कारण यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही की कोणाचाही पेपर आल्यावरती एक आवक मध्ये इन्व्हर्ट करावा त्याला जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असेल आणि नंतर तोच माणूस त्याला हेलपट्टी मारायला लावतील, परत डबल तेच काम करा, अशी विविध प्रश्नांवरती आम्ही आज मॅडमशी चर्चा केली आणि भविष्यात समजा या सगळ्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तर आम्ही याचं खूप मोठ्या रूपात तीव्र आंदोलन करू।